मैं भी उन्हीं लोगों में से एक हूँ ज्यांना वॉलपेपरमध्ये दिसणाऱ्या फोटोजना बघून वाटायचं की अरे यार इथे प्रत्यक्षात गेलो तर काय धम्माल येईल. आणि मी अशाच एका ठिकाणी प्रत्यक्षात जाऊन आले आणि मला त्या ठिकाणापेक्षा तिथल्या एक्सपिरियन्सबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सो लेट्स गो. आपण आजचा व्हिडिओ चालू करूया आणि खूप मजेदार गोष्टींना जाणून घेऊयात. सो या ठिकाणाचं नाव आहे स्टोनहेंज आणि इकडे भल्या मोठ्या दगडांची एक वेगळ्याच पद्धतीने रचना केली गेलेली आहे. आता हे बघायचं असेल तर तुम्ही गुगलच्या 3D मॅपवरती बघू शकता तुमच्या घरी बसल्या की हे कसं फॉर्मेशन आहे, यांची रचना कशी केली गेली आहे, कशी त्यांची मांडणी केली गेली आणि किती प्रचंड मोठी दगड आहे. पण ती कसली आहे, हे असं का बांधलं आहे, याच्यामागे लॉजिक काय आहे, इतिहास काय आहे, भूगोल काय आहे, शास्त्र काय आहे, खूप काही प्रश्न आहेत. त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला गुगलवर मिळतील, ती मी सांगणार नाही आहे. सॉरी. मला तुम्हाला जे सांगायचं आहे ते जरासं वेगळं आहे. इथे तुम्ही जर कधी बघायला आलात तर तुम्हाला ही जागा खूप लांबून दाखवली जाईल. तुम्ही या दगडांना टच करायला अलाउड नाही आहात, तुम्ही यांच्या जवळ उभं राहायला अलाउड नाही आहात. तुम्हाला फक्त लांबून बघायचं आहे, फोटो काढायचा आहे, पुढे व्हा पुढे व्हा पुढे व्हा असं तुम्हाला वागवलं जाणार. पण वर्षातले 2 दिवस आहेत, त्या 2च दिवशी तुम्ही इकडे फ्री ऑफ कॉस्ट जाऊ शकता. तुम्हाला काही एंट्री फी नाही आहे, काही नाही. तुम्ही तिथे जाऊ शकता, तुम्ही तिथे रात्रभर राहू शकता, तुम्ही दगडाला हात लावू शकता, त्यावर झोपायचे झोपू शकता, त्याला टेकून बसू शकता, काही करू शकता. तर हे 2 दिवस खूप इम्पॉर्टंट दिवस मानले जातात या ठिकाणी, जे वर्षातला सर्वात मोठा दिवस आणि वर्षातली सर्वात मोठी रात्र हे 2 दिवस आहेत. या 2 दिवशी रात्रभर सगळे लोक इकडे येतात, राहतात आणि सूर्य, आता जो मी गेलेले तो होता सर्वात मोठा दिवस, त्यामुळे इथे सगळी लोक आलेली पहिला सूर्योदय बघायला वर्षातला. कारण की आत्तापासून सगळे दिवस मोठे आणि रात्र छोटी असं होणार, त्यामुळे हा जो सर्वात मोठा दिवस आहे तो एक्सपिरियन्स करायला आणि त्या पहिल्या सूर्याला उगवताना बघण्यासाठी सगळे लोक इथे येतात आणि सेलिब्रेट करतात. बरं, यांचं सेलिब्रेशनची पद्धत खूप वेगवेगळी आहे. मी इकडे रात्रभर राहिले आणि हा पूर्ण एक्सपिरियन्स घेतला आणि मी बघितलं की इकडे राधेकृष्ण असो किंवा हिप्पी असो किंवा विचक्राफ्ट असो किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीची लोक, त्यांची कम्युनिटी, त्यांचे बिलीफ जे आहेत ते बिलीफ घेऊन इकडे येतात आणि आपल्या आपल्या पद्धतीने ते सेलिब्रेट करत असतात. आता ह्या सेलिब्रेशनची एक छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवते आणि मग परत बॅक टू माझी बडबड येऊ. खूप मस्त मस्त गोष्टी आणि लोक त्यांच्या आपल्याच वेगळ्याच धुंदीमध्ये आणि त्यांच्या वाद्यांमध्ये असे रमून गेलेत, काय एकदम वेगळेच मुवमेंट्स तयार करतायत. अशा सगळ्यानंतर फायनली जेव्हा सकाळ झाली आणि सूर्योदय झाला तेव्हा
एनर्जी एकदम वेगळ्याच लेवलला पोचली आणि सगळेजण जे एकदम काय म्हणतात एक्साइट झाले की माय गॉड विचारच नका. आणि ही सगळी एक्साइटमेंट माझ्याकडे पण आली आणि मला पण असं झालं की अरे 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 माझ्या हातावर यायला पाहिजे सर्वात पहिलं सूर्यकिरण. अरे 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 असं सगळं माझं झालं. वाटला तुम्हाला हा एक्सपिरियन्स? आय मीन मी तर अनुभवलाय त्यामुळे मला तर खूप मजा आली. मला हा एक्सपिरियन्स घेऊन माहिती आहे काय वाटलं? मला असं वाटलं की काय माणूस असतो ना की म्हणजे तुमची इच्छा आहे, तुमची आकांक्षा आहे, तर तुमच्या दगडाच्या एका अँगलनी कसा सूर्य वरती येतोय ते बघण्यासाठी पण तुम्ही तुमची एवढी शिद्दत लावाल, नाही तर त्या दगडाला दगडासारखं वागवाल. इट्स लाईक हेच मला असं वाटतं मनुष्य जातीची खासियत आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट आम्ही तिथून येताना ऑब्व्हियसली मला असं अशा ठिकाणी गेल्यानंतर काही ना काहीतरी घेऊन यायला आवडतं. मग तिथली समुद्रकिनाऱ्यातला जर मी समुद्रकिनारी गेले तर तिथला एखादा शंख असो, शिंपले असो किंवा कुठे दुसरीकडे गेले तर तिथली एखादी काहीही गोष्ट असो. तसं आता मी इथे गेले तर मी जाताना माझ्या रूममेटला म्हटलेलं की तिथून येताना आपल्याला मी एक डब्बा घेऊन जाणार आहे, कारण की तिथून येताना मला तिथला एक दगड घेऊन यायचा. ऑब्व्हियसली तो दगड नव्हतोच आणणार आम्ही, पण जगातले 7 आश्चर्य आहेत त्याच्यानंतरची जी पुढची आश्चर्य आहेत त्याच्या लिस्टमध्ये हे एक आहे. पहिल्या टॉप 7 मध्ये जरी या स्टोनहेंजनी क्या बोला तूने? पहले क्या बोला? चलो नसेल स्वतःला आणलं तरी पण, तर मग त्यामुळे मी अशा ऐतिहासिक वस्तूला धक्का तर लावू शकणार नाही. पण त्याच्यावरती आलेल्या पावसामुळे आणि ऑब्व्हियसली वेगवेगळ्या गोष्टींमुळे आलेल्या काही एक्स्ट्रा गोष्टी तर त्याचा भाग नाही आहेत ना, तर त्या तर मी आणू शकते ना आठवण म्हणून. सो मी त्याच्यावरती आलेल्या ह्या गोष्टीला घेऊन आले आहे. असं हिरवळ, वाळलेली हिरवळ ती मी घेऊन आले आणि ती मी प्रिझर्व करणार आहे इन अ युनिक वे, जी जेव्हा करीन तेव्हा सांगेन. आणि अपार्ट फ्रॉम दॅट ये और मेरे रूममेट ने ये लिया है, हे फ्रीज मॅग्नेट आहे आणि हे मी आणलं आहे, पण ह्याला मी मागून मॅग्नेट लावून फ्रीज मॅग्नेटमध्ये कन्वर्ट करणार आहे आणि मग ते माझ्या रूममेटपेक्षा कूल फ्रीज मॅग्नेट आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आय होप माझं काय म्हणतात त्याला ट्रॅव्हल व्लॉगिंग तुम्हाला कूल वाटलं असेल. आय डोंट थिंक ते एवढं कूल होतं, पण मजा आली. आणि काही काही अशा वेळा होत्या ना जेव्हा मी त्या मुवमेंट्समध्ये होते, त्यामुळे मी व्हिडिओज नाही घेतले किंवा नाही घेऊ शकले आणि रात्रीच्या व्हिडिओजची क्वालिटी थोडी खराब आहे. आय होप तुम्ही समजू शकाल. आणि दॅट्स इट. सो आता एवढ्या रात्रभर जागून सकाळी घरी परत येऊन ऑब्व्हियसली गोष्ट आहे मला आता आराम करावा लागणार आहे आणि तुम्हाला एकदम आरामात व्हिडिओ एडिट करून अपलोड करावा लागणार आहे. माझे बाबा मला नेहमी म्हणतात बरं आहे ना तुमच्या जनरेशनचं, मी ट्रिपला जाणार आहे, मला थोडासा आराम लागेल, थोडं आधी पण झोपायचं, आत्ताच मी ट्रिपवरून आलो आहे, मग मी दमलो आहे म्हणून नंतर झोपायचं. म्हणजे ही झालेली गोष्ट आहे 20 जून रात्री ते 21 जून सकाळी. स्टेटमेंट मी आता एक मस्त मोठी झोप घेणार आहे आणि मग व्हिडिओ एडिट करून व्हिडिओ टाकणार आहे. तुम्हाला जरा हा उशिरा येईल की पण येस तुम्ही गुगलवरती अनुभव टर्म आहे तुम्हाला समर सॉलिस्टिक आणि विंटर सॉलिस्टिक पण असतं, बट वी डोंट नो आम्हाला तेव्हा जायला मिळेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू काहीतरी. मी तुम्हाला म्हटलेलं की पुढचा व्हिडिओ फूड नाही तर पेंटिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे, पण ही अशी अचानक भयानक आमचं ट्रॅव्हल झालं आणि त्यामुळे मी ह्यामध्ये ॲड केला. पण येस तुम्ही बघत राहा, तुम्हाला अजून नवीन नवीन गोष्टी कळतील आणि माझ्या आयुष्यात अशा घडणाऱ्या अचानक भयानक गोष्टी पण तुम्हाला दिसतील. ओके, सायोनारा.